उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आज दोन्ही कामगारांना घरं देण्याबाबतची बैठक बोलावली होती। याच्या आधी देखील 2 बैठका मी या संदर्भात लावल्या होत्या। आज मुंबईमध्येच दोन्ही कामगारांना घरं देण्याबाबत कुठे कुठे जागा उपलब्ध आणखी होऊ शकतात तो उद्याच्या 10 दिवसामध्ये सर्वे करतो अशा पद्धतीचा निर्णय आज या मीटिंगमध्ये घेण्यात आला। एकूण 1,05,000 दोन्ही कामगारांचे अर्ज पात्र झालेले आहेत। त्यापैकी फक्त 15,000 घरं आता पण दिली गेलेली आहेत। सेलूमध्ये 30,000 घरं होत आहेत। पनवेल आणि मिळून जवळ 80,000 नवीन घरं बांधण्याचा उपक्रम चालू आहे दोन्ही कामगारांसाठी। तरी देखील जवळजवळ 25,000 दोन्ही कामगारांना घरं मिळू शकणार नाहीत आणि म्हणून किमान 20,000 ते 25,000 दोन्ही कामगारांना घरं मुंबईमध्ये उपलब्ध होऊ शकतात का ते उद्याच्या 10 दिवसामध्ये आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन आज त्यांनी आम्हाला दिलेलं आहे। नंबर 2, आज मुंबई शिवाजी पार्क येथे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्मारक होतं आहे त्या स्मारकाच्या ठिकाणी सुभाष देसाई यांनी ते स्वतः अध्यक्ष नसताना अध्यक्ष म्हणून त्यांनी स्वतः सही केली होती। ते सगळे कागदपत्र मी आज एकनाथजी शिंदे यांना दिलेले आहेत आणि म्हणून याच्या आधी त्यांनी खुलासा दिला होता सुभाष देसाई यांनी की अनावधानाने मी सही केली होती म्हणून। सुभाष देसाईंचा लहान मुलगा नाही आहे, अनेक वर्ष ते मंत्री म्हणून आलेले आहेत, नेते म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। तो खुलासा त्यांनी काही अधिकाऱ्यांनी मान्य केला होता। त्याची फेर चौकशी व्हावी आणि सुभाष देसाईंच्यावरती गुन्हा दाखल व्हावा म्हणून मागणी केलेली आहे। त्याप्रमाणे आज एकनाथ शिंदे यांनी फेर चौकशी मान्य केलेली आहे आणि पुन्हा चौकशी करून त्याच्यामध्ये सुभाष देसाई दोषी आढळल्यास त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी मला दिलेलं आहे। विशेषतः तिसरा मुद्दा असा आहे, कोकणामध्ये सिंचन फक्त 3% झालेलं आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये 55 ते 60% सिंचन झालेलं आहे। संबंध महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त पाऊस कोकणामध्ये पडतो आणि सगळ्यात कमी सिंचन कोकणामध्ये झालेलं आहे। कमी निधी कोकणामध्ये दिला जातोय। आज तेही निवेदन मी एकनाथ शिंदे यांना दिलेलं आहे आणि तात्काळ कोयनेचं पाणी कोकणामध्ये द्यावं, सिंचनासाठी मापदंड वाढवून द्यावेत। 10 वर्ष आधीचे मापदंड आहेत ते रद्द व्हावेत आणि मापदंड वाढवून द्यावेत आणि कोकणाचा सिंचनाचा टक्का अधिक वाढवावा असं निवेदन आज दिलेलं आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना देखील भेटतोय मी। 27 तारखेला वेळ घेतलेली आहे, त्यांनाही 27 तारखेला भेटतोय आणि कोकणाच्या सिंचनाच्या बाबत कोकणाला न्याय द्यावा अशी भूमिका घेऊन मी हे निवेदन आज देखील दिलेलं आहे। धन्यवाद। गिरणी कामगारांच्या मुलांच्या रोजगारासंदर्भात सुद्धा मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी शब्द दिलेला होता, त्या संदर्भात आज हा विषय निघाला नाही, आजही चर्चा झालेली नाही। आज जास्तीत जास्त घरं मुंबईमध्ये द्यावीत आणि त्यासाठी उद्याच्या 10 दिवसामध्ये आपण सर्वे करून घेतो असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे। तसंच सेलूमधली जी घरं जी आपली आहेत ती 9.5 लाख रुपये त्याचा त्यांनी चार्ज लावलेला आहे। आमचं म्हणणं असं आहे की ती किमान 6 लाखामध्ये द्यावी। मुंबई महाराष्ट्राला मिळवण्यासाठी गिरणी कामगारांचं मोठं योगदान आहे, ते शासनानं विसरता कामा नये। माझं तर मत असं आहे की 6 लाखापेक्षाही या कामगारांना मोफत घर दिलीत तर अधिक चांगलं होईल असं माझी स्वतःची भूमिका आहे आणि ती आज मी सभागृहामध्ये मांडली आहे तिथे या सभेमध्ये देखील। तेव्हा 9.5 लाख रुपये न घेता 6 लाख शासनाने घ्यावेत आणि गिरणी कामगारांना घर द्यावीत अशी आजची आमची मागणी आहे। त्यावरती उपमुख्यमंत्री आम्ही विचार करून सांगतो कॅबिनेटमध्ये असं तिने आज निर्णय आम्हाला दिलेला आहे। बावनकुळे म्हणत आहेत की 2034 पर्यंत मुख्यमंत्री म्हणून हे देवेंद्र फडणवीसच राहतील। 2080 पर्यंत झाले तर आमची काय अडचण आहे, काय अडचण नाही। आमच्या शुभेच्छा आहेत।
भाई समोर बावनकुळेंना देखील आहेत, देवेंद्रजींना देखील आहेत, एकनाथ शिंदेना देखील आहेत. आम्ही सगळे एक आहोत. कुणी आग लावायचा प्रयत्न केला तर आमच्यामध्ये मतभेद होणार नाहीत. धन्यवाद. भाई जय आज महाराज. सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना झापलेला आहे. सावरकरांबद्दल कुठलंही वक्तव्य करताना तुम्ही काळजी घ्यायला हवी. इतिहास भूगोल माहीत असताना अशा नाही ते प्रकारे आदित्य बोलू नये. ठाकरेला विचार ना, तो मिठी मागतोय ना राहुल गांधीला. इकडे महाराष्ट्रामध्ये वेगळं बोलायचं, लोकांमध्ये वेगळं बोलायचं, आणि तिकडे सोनिया गांधी जाऊन पाय चाटायचे, राहुल गांधींना मिठ्या मागायच्या, त्यांच्या यात्रेमध्ये सहभागी व्हायचं, आणि पुन्हा सावरकरांचा अपमान होतोय म्हणून पुन्हा आणखी बोंबलायचं. ही दुटुपी धरून ज्यांचा आहे त्यांना प्रश्न आपण विचारा. ते पिल्लू आहे ना त्याला. धन्यवाद.